मित्रांनो, आर्ट हिस्ट्रीच्या या चौथ्या व्हिडिओमध्ये आपण आज मधुबनी आर्ट बद्दल जाणून घेणार आहोत. तर मधुबनी ही इंडियन आर्ट मिथिला राज्यात सुरुवात झाली. मिथिला म्हणजे आजचं बिहार आणि नेपाळ. तेव्हा माता सीतेचे वडील जनक यांनी सीतेला सांगितलं होतं की तुमच्या लग्नाचे जे मोमेंट्स आहेत ते एका पेंटिंगमध्ये कॅप्चर करायला हवे. मग ही जी पेंटिंग आर्ट बनली त्याला आपण मधुबनी आर्ट असं म्हणतो. मधुबनी आर्टचा बेस पेंट जो आहे तो राईस पेस्टपासून बनवला गेलेला होता. सो आजच्या मीडियम्समध्ये हे बऱ्यापैकी केमिकल्स आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पण आलेलं आहे. आणि पूर्वी ते मड प्लास्टरमध्ये केले जायचे, आजकाल कॅनव्हासवर पण हे व्हायला लागलेत. सो यामध्ये प्रामुख्याने जे टाईप्स येतात त्यात आहे भरणी, कचनी, तांत्रिक, गोडना, कोहबार. तो याचं डिस्क्रिप्शन मी कॅप्शनमध्ये टाकणारच आहे, ते तुम्ही एकदा नक्की वाचा आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग हिस्ट्री वाचायला मिळेल. तुमच्या घराचं इंटिरियर करताना तुम्ही जेव्हा इंडियन थीमचा विचार करता तेव्हा मधुबनी आर्टच्या पेंटिंग्स नक्की लावा. याचं ॲप्लिकेशन तुम्हाला पेंटिंग्स, वॉल आर्ट, ओव्हरऑल तुमचे डायनिंग टेबलचे रनर्स असतील, काही इंटरेस्टिंग तुम्हाला शटर्स करायचे आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये करता येईल आणि ते सगळं सुंदर दिसेल. त्या मधुबनी आर्टचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा युजफुल टिप्ससाठी तुम्ही एलिगन्सी इंटिरियर डिझाईनला फॉलो करा.